Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. SIF आणि म्युच्युअल फंड मध्ये काय फरक आहे किंवा म्युच्युअल फंडचे काय रिस्ट्रिक्शन आहेत आणि SIFचे काय ॲडव्हान्टेज आहेत हे थोडक्यात मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकॉन हिट करा. असेच व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहता येतील नॉलेज वाढवण्यासाठी. तर मला एक प्रश्न आलाय की सरजी, जसे म्युच्युअल फंड लॉंग टर्ममध्ये 12% रिटर्न देते तसं SIF किती देईल? गोपाल माळी यांचा प्रश्न आहे. सर गोपाल सर, खूप छान प्रश्न आहे तुमचा. बघा, म्युच्युअल फंड आणि SIF, आता म्युच्युअल फंडमध्ये काय की एका स्टॉकमध्ये ते मॅक्सिमम 10% एवढी रक्कम गुंतवू शकतात, म्हणजे AUMच्या, और 10% पेडअप कॅपिटल असेल त्याच्या. ते बरेचसे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. इकडे SIF ला 20% पर्यंत आहे, हेच रिस्ट्रिक्शन. आता मला सगळ्यात मोठा जो बेनिफिट वाटतो याच्यामध्ये तो हा वाटतो की मार्केट खाली पडणार आहे. मार्केट खाली पडणार आहे, फंड हाऊसला माहित आहे, रिसर्च अनालिस्टला माहित आहे, सगळ्याला माहित आहे. मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, माहीत झालं. पण ते काहीच करू शकत नाही. तर तुम्हाला पैसे काढून घ्या असं पण म्हणणार नाहीत, कारण काढून घेतले तुम्ही दुसरीकडे कुठेतरी स्पेंड कराल आणि मग आम्ही मॅन्युफॅक्चर आहोत, म्हणजे फंड हाऊसवाले, ते काय तुम्हाला काढा असं काय सांगणार नाहीत. येतंय त्याला गुपचूप घेतील आणि खाली पडत असताना त्यांना गुपचूप बसल्याशिवाय काय मार्ग नाही आहे. 13% पर्यंत काहीतरी ते हेज करू शकत होते, एवढाच विषय होता. इथं मात्र SIF मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे SIF वाले -25% इक्विटी पर्यंत जाऊ शकतात आणि प्लस 125% इक्विटीकडे घेऊन जाऊ शकतात. हा फार महत्वाचा आहे. म्हणजे इथं म्युच्युअल फंडला पर्याय काहीच नाही. आर्बिट्राज करतील, पण मिनिमम किती? आर्बिट्राज काय सगळंच आर्बिट्राज सगळ्यांनाच मिळणार आहे का? तर नाही मिळणार आहे. म्हणजे इन शॉर्ट त्यांना 50% 60% तरी रक्कम इक्विटीमध्ये ठेवायलाच लागणार, मार्केट पडत असताना सुद्धा. पण हे मात्र काय करू शकतात? -25. आता -25 कसं? 0% ठीक आहे बाबा, झिरो इक्विटीकडे घेऊन जाऊ शकतात. 125% कसं काय? ह्या पण विषय. तर 25% नेकेड पोझिशन घ्यायला SIF मध्ये अलाउड आहे. नेकेड म्हणजे काय की ज्याला काही कव्हर नाही बुवा असं पोझिशन म्हणजे नेकेड. ठीक आहे. तर 0% to 100% जरी हे राहिले ना, म्हणजे जेव्हा इक्विटी बेस्ट वाटेल तेव्हा त्यांनी 100% पर्यंत इक्विटीने घेऊन जाऊ शकतात आणि जेव्हा त्यांना इक्विटी वर्स्ट वाटेल तेव्हा ते 0% पर्यंत आणू शकतात. आणि त्यांना वाटलं की शोअर शॉर्ट हे 4-2 स्टॉक तर पडणारच आहे, तर त्यांना ते शॉर्ट करू शकतात. म्हणजे नाहीये तो माल विकला, तो कितीपर्यंत विकू शकतात? 25% पर्यंत. बघा, खूप महत्वाचा विषय की तुम्ही एखाद्या ठिकाणी आहात, तुम्हाला माहित आहे की इथं थोडासा प्रॉब्लेम आहे, काही दिवसांसाठी हे होणार आहे, तरी पण तुम्ही काहीच करू शकत नाही. ते म्युच्युअल फंड आहे आणि हे काय पण करू शकतं. हे काय आहे? SIF आहे. आता रिटर्न किती देऊ शकेल? 12% लॉंग टर्म मध्ये म्युच्युअल फंड देत आहे. तर मी बऱ्याच वेळेला हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय की बुवा म्युच्युअल फंड तुम्हाला काय देऊ शकेल. तर 10 रुपयाचं NAV आहे उदाहरणार्थ, हे वाढलं मार्केट आणि हा NAV 40 रुपयाला पोहोचला. हा म्युच्युअल फंडचा आहे. आता SIF मध्ये ही पॉसिबिलिटी मला असं वाटतं की 40 रुपये पण जाऊ शकेल, पण मी म्हणतो की नाही, 40 नाही जाणार, कारण 100% त्याला कॅच करता येईल अपसाईड असं मला नाही वाटत, बिकॉज ऑफ जे काही त्यांना अलाउड केलंय पोझिशन घ्यायला, डेरिव्हेटिव्ह वापरायला. तर हे 35 रुपये जाईल. 35 रुपये हे गेलं, 40 हे गेलं, म्हणजे तुम्हाला 80% सम अराउंड अपसाईड कॅच करेल. आता खाली पडताना हे जेव्हा खाली पडेल, समजा उदाहरणार्थ 20 रुपये आलं, तर हे मात्र 30 रुपये येईल. म्हणजे डाऊन साईड 80% प्रोटेक्ट करेल, वाचवेल. इथं तो अल्फा जनरेट करेल. आता हे इथून वरती 60 रुपयाला गेलं, तर आता याला 20 रुपयावरनं 60 रुपये जायचं, 40 रुपये वाढवायचे. इथून याने 35 वाढवलं तरी हे 65 होणार. म्हणजे काय, इथून पण 40 रुपये वाढले, मग हे इकडे 35 वाढले, मग अपसाईड त्यांनी 20%, तर इकडे 65चा आहे. 1-2 सायकल जेव्हा जातील तेजी मंदीच्या, तेव्हा SIF तुम्हाला बेस्ट रिटर्न किंवा कंपॅरेटिव्हली म्युच्युअल फंड जास्त रिटर्न देऊ शकतात. दुसरा विषय असा आहे की बरेचसे लोक म्हणतात की यार याचं परफॉर्मन्स येऊ द्या किंवा हे रिस्कीच आहे असं. तर मित्रांनो, मी बरेचशा फंड मॅनेजरला बोललोय, स्वतः भेटलोय, चर्चा केली आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की वी आर नॉट एक्सपर्ट इन नेकेड पोझिशन्स, वी आर नॉट गोइंग टू टेक एनी पोझिशन
की आम्ही नेकेड कुठली पोझिशन घेणार नाहीये, आम्ही फक्त हेज, आर्बिट्राज अँड कवर्ड कॉल, कवर्ड पुट असे प्रकार करणार आहे. याच्यामुळं याच्यामधली रिस्क गायब होऊन डाऊन साईड प्रोटेक्शन प्रोडक्ट आहेत हे सगळे. म्हणजे मार्केट पडताना तुमचा फंड पडणार नाहीये किंवा कमी पडणार आहे, मार्केट वाढताना मात्र अपसाईड पण ते थोडीशी कमी कॅच करणार आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला असं वाटतं की या 12% एक 2-3% अल्फा, 2-3% अल्फा निश्चित SIF जास्त जनरेट करेल डाऊन साईड. मग मला हेच म्हणायचं की तुमची राईड लई स्मूथ राहणार. म्हणजे जे बीपी अपडाऊन होतो ना मार्केट पडताना, मग ते काहीतरी डोनाल्ड ट्रम्प बदलतात, अजून काय होतं, ह्या सगळ्या वातावरणात तुम्हाला शांती राहणार. याच्यामध्ये SIF मध्ये अजून एक प्रोडक्ट फार आलंय, छान आलंय, ॲसेट ॲलोकेटर. आता हे ॲसेट ॲलोकेटर नावाचं प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये तर मला अमेझिंग वाटतंय की ते परफॉर्म करेल. याच्यामध्ये जो फंड मॅनेजर आहे त्याला अलाउड आहे की तो इक्विटीला जाऊ शकतो, तो डेटला जाऊ शकतो, तो सिल्वरला जाऊ शकतो, तो गोल्डला जाऊ शकतो आणि 100% जाऊ शकतो. म्हणजे घेऊन म्हणजे साला जर हे असं स्कोप आहे आणि हे जर फंड हाऊसवाले एवढे तज्ज्ञ लोक बसलेत, रिट्सला जाऊ शकतो, रिअल इस्टेटला, म्हणजे एवढे तज्ज्ञ लोक इथं बसले, तर त्यांना तर तो आयडिया येणारच आहे. जेव्हा बूम येतं तेव्हा जो आयडिया येणार आहे. आणि हे माल विकला घेतला तर यांना टॅक्स नाही आहे, बिकॉज हे ट्रस्ट आहे, म्युच्युअल फंड ट्रस्ट. जिकडं आपल्याला जर समजा PMS मध्ये असाल तुम्ही किंवा अजून कुठं असाल, जर तुम्ही प्रॉफिट बुक केला तर लॉंग टर्म, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागेल आणि म्हणजे तुमचं ऑलरेडी खाली याल. किंवा AIF ला पण तोच प्रॉब्लेम आहे, सेक्टर चेंज करायचं करू शकतात. PMS ला तर करू शकतात. मग मुद्दा असा आहे की तिकडं सगळा माल विकणं, परत इकडं येणं, तिकडं जाणं, हे फार कॉस्टली आहे टॅक्ससाठी. पण हे SIF मध्ये हा जो विषय आहे हा लई सोपा आहे. म्हणजे तुम्ही 100% इक्विटी विकून टाका, डेटमध्ये जाऊन बसा, याच्यामध्ये काय जो प्रॉफिट झाला तुम्हाला, लॉंग टर्म असेल शॉर्ट टर्म, 0 टॅक्स आहे. सो मला हे जे काही इन्व्हेस्टिंगचे, पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगचे प्रोडक्ट आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट वाटलेलं प्रोडक्ट, म्हणजे नवीन आहे तरी पण ज्या वेनी मी अंडरस्टँड केलं किंवा ज्या वेनी मी फंड मॅनेजरशी बोललोय, म्हणजे माझ्या पद्धतीने जे काही प्रश्न विचारला ते सगळे विचारले. मी माईट बी पुढच्या वीकमध्ये मी एका फंड मॅनेजरचा इंटरव्ह्यू पण करणार आहे SIF वरती, तो नक्की पहा. तर हे SIF म्युच्युअल फंड प्लस रिटर्न देऊ शकतं का, तर याचं उत्तर आहे यस, देऊ शकतं. पण एकाच सायकलला देणार नाही, एक 2-3 सायकल इकॉनॉमीच्या तुम्ही पास केल्यानंतर म्युच्युअल फंड. आता याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत ना, तुम्ही म्हणाल सगळेच SIF बीट करणार काय म्युच्युअल फंडच्या स्कीमला, तर नाही, प्रकार वेगळे आहेत. डिफेन्सिव्ह आले तुम्हाला FD प्लस 1-2% देतील, म्हणजे ज्याच्यामध्ये डाऊन साईड पूर्ण प्रोटेक्टेड, पूर्ण म्हणजे नाहीच्या बरोबर असेल, झाले तर थोडंफार, म्हणजे पूर्ण प्रोडक्ट. मग FD टाईप्स ऑफ जे पैसे आहेत ते तिकडे जाऊ शकतील. त्याच्यानंतर इक्विटीचे 2-3 प्रोडक्ट, त्याच्यामध्ये 2 मध्ये मी तर फॉर शुअर आहे की ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चांगलं करतील. आणि मला हायब्रिडचे दोन्ही प्रोडक्ट आवडलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी आत्ता जे सांगितलं तुम्हाला ॲसेट ॲलोकेटर जो प्रकार आहे तो, आणि दुसरा पण प्रकार पूर्ण डिफेन्सिव्हला जाऊ शकतो, लो व्हॉलेटिलिटी, हाय FD प्लस रिटर्न, किंवा म्हणजे खूप सारे वेज आहेत त्याच्यामध्ये. 7 टाइप्स ऑफ SIFs आर देअर. सो कन्क्लुजन, म्युच्युअल फंड जरी एक्सपर्टला माहीत आहे खाली येणार आहे, तरी तो त्याची पोझिशन बदलू शकत नाही, फार हेजिंग करू शकत नाही, 12-13% जास्त करू शकत नाही. जिथे इथं 100% हेजिंग होऊ शकतं, ज्याच्यामुळे डाऊन साईड पूर्ण प्रोटेक्ट होऊ शकते. अप साईडला थोडासा प्रॉब्लेम वाटतो, प्रत्येक सायकलला ते 80%च करेल असं नाही, 100% पण कॅच करून 110% पण जाईल. म्हणजे ₹40 याचा म्युच्युअल फंडचा येणे वाढला तर त्याचा 45 पण होऊ शकेल, असं काही अपसाईडला रिस्ट्रिक्शन नाही आहे. डाऊन साईडला फक्त एक तर रिस्ट्रिक्शन आहे. आणि हे सुंदर प्रोडक्ट आहे. जर तुम्ही अजून SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा विचार नाही केलेला तर तात्काळ विचार करा. जर तुमच्याकडे 10 लाख रुपये लागतात, हा महत्वाचा विषय. FDतले पैसे तुम्ही नक्की डाऊन साईड, म्हणजे लो डाऊन साईड प्रोटेक्ट, म्हणजे काय म्हणतात त्याला, सेफेस्ट SIF मध्ये टाकू शकता, जिकडे तुम्हाला FD प्लस 1-2% मिळायला काही अडचण नाही. आणि इक्विटी टॅक्सेशन आहे सगळ्यात महत्वाचा विषय. तर 10 लाख रुपीचं हे प्रोडक्ट आहे, नक्की करा. आणि काहीही अडचण असेल तर बघा, डर के आगे जीत आहे साहेब, इथं डर के आगे प्रोटेक्शन आहे.
मला पण भीती वाटली होती जेव्हा मी प्रोडक्ट ऐकलं. म्हटलं सेबीच्या काय डोक्यात शिरलंय की डेरिव्हेटिव्हला म्हटलं एकतर लोक पैसे कमवत नाही आहेत, घालवत आहेत म्हणताय 90% लोक पैसे घालवत आहेत, ह्यांनी का आणलंय म्युच्युअल फंडमध्ये. पण म्युच्युअल फंडमध्ये आणण्याचं सुपर रिझन आहे ते म्हणजे डाऊन साईड प्रोटेक्टेड आणि चांगले स्मूथ राईड मिळायला पाहिजे इन्व्हेस्टिंगला. मला असं वाटतं की भविष्यात सगळीच लोक SIP करतील आणि जोरदार करतील, पण जे अर्ली बर्ड्स आहेत ते जास्त आनंदी राहू शकतील. सो तुम्ही तात्काळ सुरुवात करा. माहिती पाहिजे असेल तर खाली एक फॉर्म आहे तो भरा आणि माझी टीम तुम्हाला संपर्क करेल आणि तात्काळ सुरू करा. खाली नंबर आहेत ऑफिसचे, त्याच्यावरती संपर्क करू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करून आपण भेटू शकतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.